जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोधाची उजळणी पाहताना आपण सद्विद्या निरूपण पाहतोय। एकापेक्षा एक समर्थ सद्गुणांची यादी देत आहेत। नुसते चांगले गुण हे नाहीत बरं का, सत्वगुण अंतर्बाह्य पूर्णपणे भरल्यानंतर बाहेर प्रगट होणारे हे गुण आहेत। समर्थ म्हणतात, वासना तृप्त सखोल योगी भव्य सुप्रसन्न वितरागी सौम्य सात्विक शुद्ध मार्गी निष्कपट निर्व्यसनी। एक एक शब्दांवरती खरं म्हणजे एक एक दीड तासाचं निरूपण होईल असे हे शब्द आहेत। वासना तृप्त म्हणा किंवा सखोल योगी म्हणा, कुठल्याही पद्धतीची वासना शिल्लकच नसणं ही तसं पाहता अतिशय उच्च स्थिती आहे। पण समर्थांनी वासना तृप्त असा उल्लेख केलेला आहे। त्याच्या वासना तृप्त झालेल्या असतात। वासना तृप्त होणे याचा अर्थ खरं म्हणजे देहबुद्धी पूर्ण लयाला जाणे, आणि ही अवस्था अत्यंत उच्च दर्जाची आहे। अशी व्यक्ती सखोल योगी असणारच, भव्य सुप्रसन्न वितरागी असणारच। गंमत अशी की भव्य सुप्रसन्न वितरागी म्हणजे वैराग्य संपन्न असणं किंवा प्रसन्न चित्त असणं, किंवा पुढे म्हणतात तसं सौम्य सात्विक शुद्ध मार्गी असणं, यातून ती व्यक्ती वासना तृप्त असेलच असं होत नाही। पण दोन्हीही गुण समर्थ एका ओळीमध्ये सांगतात। किती योगी आहे, शुद्ध मार्गावरती जाणारी आहे, सौम्य आहे, सात्विक आहे, निष्कपट आहे, इतकंच काय निर्व्यसनी आहे असंही सांगतात। पण त्याचबरोबर वासना तृप्त आहे असंही सांगतात। खरं म्हणजे वासनेपासून किंवा कपटापासून किंवा एखाद्या गोष्टीपासून दूर राहणं प्रसंगी मनुष्याला शक्य असतं। त्याचा अर्थ असा होत नाही की त्याच्या वासना संपूर्ण तृप्त झाल्या। पण या एका वैशिष्ट्यपूर्ण आंतरिक अवस्थेचं वर्णन समर्थ करतात की या ठिकाणी तो योगी देखील आहे, त्याच्या वासना देखील शिल्लक नाहीत, तो प्रसन्नही आहे आणि सौम्य देखील आहे। जसं मागच्या काही ओव्यांमध्ये पुष्कळ दुर्मिळ असलेले गुण एकत्रपणे समर्थांनी सांगितले आहेत, त्यातलाच हा प्रकार आहे। सुगड संगीत गुणग्राही अनापेक्षी लोकसंग्रही आर्जव सख्य सर्वही प्राणीमात्रासी। किती सुंदर वर्णन केलंय पहा। तो अत्यंत हुशार असतो, त्याला उत्तम संगीताची जाण असते। गुणग्राही म्हणजे लोकांच्यातील गुण अक्षरशः ग्रहण करतो। जिथे उत्तम गुण दिसला तिथे त्यानं तो ग्रहण केला। अनापेक्षी लोकसंग्रही आर्जव सख्य सर्वही प्राणी मात्रासी। निरपेक्ष असतो आणि त्यामुळं लोकांचा संग्रह त्यानं केलेला असतो। कोणतीही अपेक्षा अंतरामध्ये असत नाही, त्यामुळं स्वार्थजन्य संबंध जोडले जात नाहीत। आणि कुणी आपल्याशी स्वार्थजन्य वागत नाहीये म्हटल्यानंतर समोरच्यालाही स्वाभाविक प्रेम उत्पन्न होतं। मग अशा व्यक्तीचा आपोआपच लोकसंग्रह होत जातो। त्याच्याजवळ आर्जव असतं, तो सगळ्यांशी मित्रत्वानं वागतो, सरळपणे वागतो। द्रव्यसूची, दारासूची, न्यायसूची, अंतरसूची, प्रवृत्तीसूची, निवृत्तीसूची, सर्वसूची निस्संगपणी। सुचिता म्हणजे शुद्धता। त्याच्याजवळ व्यवहाराची शुद्धता असते, कुणाला फसवणारा तो असत नाही। दारासूची म्हणजे स्त्रीबद्दलची शुद्धता असते। याचा अर्थ आपलं जे स्त्रीशी नातं आहे, मग ते बहिणीचं असेल किंवा पत्नीचं असेल, त्या नात्यामध्ये तो एकनिष्ठ असतो। तसंच स्त्रीच्या बाबतीतही हे लागू आहे बरं का। पुरुषाशी असलेल्या नात्यामध्ये ती शुद्धतेनं असते। न्यायसूची म्हणजे न्यायाबद्दलची पवित्रता। काय योग्य आणि काय अयोग्य, काय न्यायाचं आणि काय अन्यायाचं, या बाबतीत तो शुद्ध असतो।
अंतःकरण त्याचं शुद्ध असतं. मन, चित्त, बुद्धी या गोष्टी शुद्ध असणं ही सुद्धा दुर्मिळ गोष्ट आहे. प्रवृत्तीसूची आणि निवृत्तीसूची असं समर्थ म्हणतात. प्रवृत्ती म्हणजे एका अर्थानं प्रपंच आणि निवृत्ती म्हणजे परमार्थ. दोन्हीही ठिकाणी तो शुद्धतेनं वावरतो. म्हणजे परमार्थामध्ये प्रापंचिक असल्याचं ढोंग करत नाही आणि परमार्थी असल्याचा आव आणत नाही, आणि प्रपंचामध्ये सुद्धा परमार्थी असल्याचं ढोंग करत नाही आणि प्रापंचिकाचा आव आणत नाही. जे जसं आहे त्या पद्धतीनं तसं तिथे वर्तन करतो. आणि मागं म्हटल्याप्रमाणे अंतःकरण शुद्ध असल्यामुळं तो एका अर्थानं निस्संग राहतो. हे निस्संग राहणं त्याचं परमार्थातही होतं आणि प्रपंचातही होतं. प्रपंचातील कर्तव्य ज्या पद्धतीनं निस्संगपणे तो करेल, तशीच परमार्थिक साधनाही निस्संगपणे करेल. म्हणजे त्या साधनेतून तो कोणतीही अपेक्षा ठेवणार नाही. इतकंच काय, माझ्याकडून साधन झालं याची स्मृतीसुद्धा तो ठेवणार नाही. आता पुन्हा आपण हे सगळे गुण एकत्रितपणे पाहूया. आपल्या पैशांचा व्यवहार तोही शुद्ध ठेवणं, संबंधांचा व्यवहार, तसंच वर्तनाचा व्यवहार, तसंच अंतःकरण आणि परमार्थ प्रपंच हे सगळंच शुद्ध ठेवणं किती दुर्मिळ असेल कल्पना करा. म्हणूनच सद्विद्या निरूपण हे केवळ सत्वगुणाचं विवरण नसून सत्वगुण पूर्णपणे मुरल्यानंतर जी वृत्ती बाहेर प्रगट होते त्याचं वर्णन आहे. मित्रपणे परहितकारी, वाग्माधुर्य परशोकहारी, सामर्थ्यपणे वेत्रधारी, पुरुषार्थे जगमित्र. एखादी उत्तम व्यक्ती कशी असावी याचंच वर्णन जणू समर्थ या ओवीमध्ये करतात. पण त्या उत्तम गुणांच्या पाठीमागे परमार्थाचं अधिष्ठान आहे, सद्गुरुपदिष्ट साधनेचा अधिष्ठान आहे. त्यामुळं त्याच्या वागण्यामध्ये मित्रत्व येतं. दुसऱ्याच्याबद्दल कधीही तो अनहित चिंतत नाही. वाणी अत्यंत मधुर असते, त्यामुळं सहजच त्याच्या बोलण्यामधून दुःखाचं हरण होतं. त्याच्याशी बोलल्यानंतर बरं वाटतं, त्यानं आपल्याशी बोलल्यानंतर आपल्याला आधार वाटतो. सामर्थ्य संपन्न तो होत जातो. हे सामर्थ्य आंतरिक सामर्थ्य आहे बरं का. बाहेरचं पैसा, पद, प्रतिष्ठा याचं सामर्थ्य नाही. अंतरामध्येच तो सामर्थ्य संपन्न होत जातो. कारण आतून जसजसा तो शुद्ध होत जातो तसा तसा भगवत स्वरूपच होत जातो. तो दुसऱ्यांचं संरक्षण करतो आणि जगाचा मित्र बनतो. श्री महाराज एके ठिकाणी म्हणतात की जो सगळ्यांना आवडतो तो मला आवडतो. सगळ्यांना जो आवडतो त्याच्यामध्ये काहीतरी निश्चितच अभिमानाची कमतरता असणार. अभिमानी व्यक्ती कोणाला आवडत नाही. हा अभिमान, हा ताठा, हा गर्व, हा अहंकार सद्विद्या असलेल्या व्यक्तीपाशी असत नाही. त्यामुळं साहजिकच तो जगमित्र होतो. संशय छेदक विशाळ वक्ता, सकळ क्लुप्त असोन श्रोता, कथा निरूपणी शब्दार्था जाऊच नेदी. सर्व गुण एकत्रितपणे मांडण्याची खूबी समर्थांची इथं दिसून येते. संशय छेदक विशाळ वक्ता असं ते म्हणतात. म्हणजे त्याच्या वक्तृत्वामुळं बुद्धीमधले भेद नाहीसे होतात, शंका फिटतात, प्रश्नांची उत्तरं मिळतात आणि ती सहजपणे मिळतात. म्हणून तो विशाळ वक्ता असतो. कोणीतरी विचारल्यानंतर उत्तर मिळणं हे तर घडतंच, पण जाणून बुजून उत्तर देणं होत नसलं तरीही वक्तृत्वामधून आपोआप उत्तरं मिळत जातात. सकळ क्लुप्त असोनी श्रोता असं समर्थ म्हणतात. म्हणजे तो स्वतः ज्ञानी असतो, पण जवळ अभिमान नसल्यामुळं मी ज्ञानी आहे अशा पद्धतीचा आविर्भाव किंवा अभिनिवेश त्याच्या ठिकाणी असत नाही. तो सहजपणे कुणी काही ज्ञान सांगत असेल तर त्याच्यात सामील होऊन त्याचा श्रोता बनतो. आपल्याला कळतच आहे, बघू आता हा काय सांगतो, अशा पद्धतीचा भाव त्याच्या ठिकाणी असत नाही. किंवा हे मला माहीतच आहे, हा काय नवीन सांगणार, अशा पद्धतीचाही भाव असत नाही.
तो केवळ श्रोता होऊन राहतो, अंतरामध्ये ज्ञानी असूनही. ही अतिशय अलौकिक गोष्ट आहे आणि अत्यंत कठीण गोष्ट आहे. कारण आपल्याला अमुक गोष्ट कळली आहे हे नकळतपणे आपल्या मनावरती आणि बुद्धीवरती आरूढ झालेलं असतं. ते बाजूला ठेवून आपल्या ज्ञानाचा कोणताही अभिमान न येऊ देता समोरच्याकडून श्रवण घडणं ही वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. अंतरामध्ये अहंकार पूर्ण नाहीसा झाल्यानंतरच हे घडू शकतं. कथा निरूपणे शब्दार्था जाऊच नेदी असं समर्थ म्हणतात. म्हणजे शब्दांचे जे अर्थ आहेत त्याच्याकडे त्याचं बारीक लक्ष असतं, वरवरचं श्रवण त्याचं असत नाही. इथे अमुक वाक्यामध्ये अमुक शब्द का वापरला आहे, इथपासून त्या शब्दाचाच तिथे वापर का केलेला आहे, इथपर्यंत अनेक दृष्टींनी त्याचं श्रवण घडतं. पण दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की श्रवणाच्या वेळी केवळ श्रवणच घडतं, बरोबरीनं समांतर तर्क चालत नाहीत. समांतर तर्क जर केले तर आपल्या बुद्धीचा अभिमान तिथे राहिला. हा अभिमान बाजूला ठेवून तो श्रवण करतो. वेवादरहित संवादी, संगरहित निरोपाधी, दुराशारहित अक्रोधी, निर्दोष निर्मत्सरी. अतिशय उत्तम गुण समर्थांनी सांगितलेत. वादविवाद त्याच्या ठिकाणी असत नाही, पण संवाद मात्र तो करतो. वादविवाद केव्हा होतील? जेव्हा अभिमान आहे, ताठा आहे, तेव्हाच ते होतात. मी कसा बरोबर हे दाखवण्यासाठीच तर वाद होतात, पण तिथे मीच नाही, त्यामुळे वादविवाद होत नाहीत. श्रवण करण्याची आवड आहे आणि निस्संगपणे श्रवण करण्याची क्षमता पण आहे, त्यामुळं तिथं संवाद होतात. समर्थ शब्द वापरतायत, संगरहित निरोपाधी. कुठलाही वृत्तीचा संग त्याच्या ठिकाणी असत नाही, त्यामुळं तो कुठल्याही उपाधीमध्ये अडकत नाही. आपण एक उदाहरण पाहूया बरं का. जर कोणी आपल्याला विचारलं, तुम्हाला चहा करता येतो का, आणि आपल्याला चहा बनवता येत असेल तर आपण लगेच हो असं उत्तर देतो. आता हे उत्तर चुकीचं नाही. आपल्याला चहा बनवता येतो म्हणूनच आपण हो उत्तर देतो. पण ते हो उत्तर देताना चहा बनवता येणारी व्यक्ती आपण आहोत ही उपाधी आपण आपल्याला लावून घेतो. निस्संग जो आहे, जो वृत्तींपासून स्वतःला वेगळं पाहतो आणि वेगळं ओळखतो, तो अशा पद्धतीनं स्वतःला उपाधी लावून घेत नाही. व्यवहारासाठी तो मी तू या शब्दांचा वापर करेल, पण अंतरामध्ये तो जाणून असतो की मी म्हणजे हा देह नाही, ही बुद्धी हे मन नाही. त्यामुळं त्याला त्या मीचा संग होत नाही. चहा बनवता येतो का? हो येतो असं तो म्हणेल, पण या देहाला येत असेल, मला येत नाही या जाणीवेत तो राहतो. देहाकडून चहा बनवला जातो, पण ज्या शक्तीच्या आधारावरती चहा बनवला जातो, ज्या आत्म्याच्या आधारावरती चहा बनवला जातो, तोच मी असल्यामुळं मला कोणताही संग नाही या जाणीवेत तो राहतो. आकाशासारखं, आकाशामध्ये ढग येतात, पण आकाशाला कुठे ढगांचा लेप लागतो? ढग येतात, थांबतात किंवा जातात, बरसतात किंवा विरून जातात. आकाश निर्लेप राहतं. तसं हा संगरहित राहतो, उपाधी लावून घेत नाही. दुराशारहित अक्रोधी, निर्दोष निर्मत्सरी असेही शब्द समर्थ वापरतात. चांगला गुण आहे असं म्हणण्याची एक पद्धत आणि वाईट गुण नाहीत असं म्हणण्याची दुसरी पद्धत. दोन्हीही पद्धतींनी समर्थ सांगतायत की कुठल्याही प्रकारचा दोष त्याच्या ठिकाणी असत नाही. विमळ ज्ञानी, निश्चयात्मक, समाधानी आणि भजक, सिद्ध असोनी साधक, साधनरक्षी. संतांचंच उदाहरण आहे बरं का हे. विमळ ज्ञान त्यांच्या ठिकाणी असतं. म्हणजे काय? शुद्ध ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान त्यांच्या ठिकाणी असतं आणि ते निश्चयात्मक असतं. म्हणजेच त्या आत्मज्ञानाच्या निश्चयामध्ये ते असतात, अनुभवामध्ये ते असत नाहीत. अनुभवांना ओलांडून पलीकडे ते गेलेले असतात.
कुठलाही अनुभव हा द्वैतामधूनच येतो. मला अनुभव आला हे केव्हा कळेल? जेव्हा द्वैत असेल तेव्हाच. ती पायरी ओलांडून हा महात्मा निश्चय स्थितीमध्ये जातो. मी आत्मा या निश्चयामध्ये तो राहतो आणि अर्थातच त्यामुळं तो अखंड समाधानी असतो. लक्षात ठेवा, हे विमळ ज्ञान आहे, शुद्ध आत्मज्ञान आहे. त्यामुळं तिथं मीपणा कुठेही नाही, द्वैत कुठेही नाही. त्यामुळं मला कळलं किंवा मला ज्ञान झालं ही जाणीवही तिथे नाही. त्यामुळं तो राहताना भजकच राहतो. ज्ञानी आहे म्हणून ज्ञानी होऊन बसत नाही. आता भजनाची काय गरज, आता साधनेची काय गरज, आता श्रवणाची काय गरज, आता सेवेची उपासनेची काय गरज, अशी वृत्ती त्याच्यामध्ये येत नाही. कारण मला प्राप्त झालं, मला कळलं किंवा मी ज्ञानी, हीच वृत्ती तिथे असत नाही. सहजपणे तो ज्ञानी झालेला असतो. नदी समुद्राला जाऊन मिळते आणि समुद्र होते. अशा समुद्रात पेला बुडवून जर पाणी बाहेर काढलं तर त्यातला समुद्र कोणता आणि नदी कोणती हे सांगता येत नाही. तसं त्याचं झालेलं असतं. त्यामुळं तो भूमिकेनं ज्ञानी असत नाही, भूमिकेनं भजकच राहतो. तसंच सिद्ध असो न साधक राहतो. आहे सिद्ध, पण सिद्धत्वाची जाणीव नसल्यामुळं साधनावस्थेतच राहतो आणि स्वतःचं साधन सांभाळतो. साधनरक्षी. त्याच्या साधनामध्ये कधी त्रुटी येत नाही, कधी खंड येत नाही. साधं उदाहरण पाहायचं झाल्यास, जरा आजारपण आलं म्हणून नामस्मरण किंवा ध्यान चुकत नाही. पाहुणे घरी आले किंवा परगावी जाण्याचा प्रसंग आला तरीही ध्यान किंवा नामस्मरण चुकत नाही. ज्याचं असं चुकत राहतं तो अर्थातच सद्विद्यामध्ये येत नाही. समर्थ सद्विद्येचे लक्षण सांगतायत आणि असे साधक असतात म्हणूनच समर्थांनी हे लक्षण सांगितलं आहे. सुखरूप, संतोषरूप, आनंदरूप, हास्यरूप, ऐक्यरूप, आत्मरूप सर्वत्रासी. जसा आपल्याला आपल्या अंतरामध्ये देव भेटला तसाच देव नंतर बाहेर दिसतो. जसे आपण आत असतो तसंच आपण बाहेर पाहतो. दृष्टी तशी सृष्टी म्हणतात ना, त्या पद्धतीनं त्याला त्याच्या आतच भगवत स्वरूप प्राप्त झालेलं असतं. मग त्याच्या पाहण्यामध्ये भगवंतच येणार. सगळीकडे तो सुखच पाहणार, आनंदच पाहणार. सगळीकडे त्याला आपणच आहोत असं दिसून येतं. ऐक्यरूप, आत्मरूप सर्वत्रासी. अंतरामध्ये कोणताही भेद असत नाही. जसा मी आत्मरूप आहे तशीच समोरची व्यक्ती आत्मरूप आहे, किंबहुना ती सुद्धा मीच आहे, इथंपर्यंत जाऊन त्याचा विवेक पोहोचतो. अणुरणिया थोकडा तुका आकाशा एवढा असं तुकाराम महाराज म्हणतात. तीच ही अवस्था आहे. आपलं स्वरूप सर्वत्र दाटून आलेलं आहे हा साक्षात्कार म्हणजे ही जाणीव तेव्हाच होते जेव्हा आपलं स्वरूप आपल्या स्वतःला कळतं. म्हणूनच विमळ ज्ञान समर्थांनी आधी सांगितलं आणि नंतर हे विषय ते सांगतायत. हे सर्व गुण एकत्रितपणे या महात्म्याच्या ठिकाणी असतात. मग भाग्यवंत, जयवंत, रूपवंत, गुणवंत, आचारवंत, क्रियावंत, विचारवंत स्थिती किंवा यशवंत, कीर्तिवंत, शक्तिवंत, सामर्थ्यवंत, वीर्यवंत, वरदवंत, सत्यवंत, सुकृती, विद्यावंत, कळावंत, लक्ष्मीवंत, लक्षणवंत, कुळवंत, सुचिष्मंत, बळवंत, दयाळू इत्यादी अनेक गुण समर्थांनी दिलेले आहेत. एकदा विमळ ज्ञान आहे, पूर्ण समाधान आहे आणि ज्ञानी असूनही भजक आहे, सिद्ध असूनही साधक आहे हे सांगितल्यानंतर हे सगळे गुण आपोआप येतातच. युक्तिवंत, गुणवंत, वरिष्ठ, बुद्धिवंत, बहुधारिष्ठ, दीक्षावंत, सदा संतुष्ट, निस्पृह, वितरागी अशी सगळी यादी देऊन समर्थ म्हणतात, असो ऐसे उत्तम गुण हे सद्विद्येचे लक्षण अभ्यासाया निरूपण अल्पमात्र बोलिले. हे अभ्यासाया बोलिले हे समर्थ जे सांगतायत ते अतिशय महत्त्वाचं आहे, आपण लक्षात ठेवण्यासारखं आहे. कारण ही लक्षणं ऐकताना आपली बुद्धी असा तर्क देऊ शकते की ही महात्म्यांची स्थिती आहे, मी तर सामान्य आहे.
मी सामान्य माणूस असं माझ्याच्यानं कुठं होणार? कधीतरी ध्यान चुकणारच की, कधीतरी नामस्मरण चुकणारच की. सगळ्यांशी कसं प्रेमानं वागता येईल? आपण साधी व्यवहारी माणसं आहोत, वगैरे वगैरे. समर्थ सांगतायत, अभ्यासलं तर असं होऊ शकतं. अभ्यासण्यासाठी हे गुण तुम्हाला मी सांगतोय. याचाच अर्थ या गुणांचा अभ्यास करा, असं समर्थांना सांगायचं आहे. असा तर्क मनात आणू नका की हे आपल्याला शक्य नाही, ही संतांची गोष्ट आहे. जसं महाराजांची प्रवचनं ऐकून किंवा वाचून असं म्हणू नये की हे सांगणारे महाराज आहेत, त्यांना शक्य आहे एवढं नाम घेणं, आम्हाला कुठे शक्य आहे, आम्ही सामान्य आहोत. असा अर्थ मुळीच नसून आपल्याला जे शक्य आहे तेच श्री महाराजांनी प्रवचनात करायला सांगितलेलं आहे. तसंच समर्थ इथं ही सद्विद्येची लक्षणं सांगतात. ती अभ्यासली तर आपल्या अंगी येऊ शकतात. रूप लावण्य अभ्यासिता न ये, सहज गुणास न चले उपाये, काहीतरी धरावी सोये अगांतुक गुणाची. जसा जो आहे तसा तो आहे. एखादी व्यक्ती कुरूप असेल तर कुरूप असणारच. अभ्यास करून ती काही सुंदर होणार नाही. पण गुणांच्या बाबतीत असं नाही आहे. उत्तम गुणांचा जर अभ्यास केला तर ते गुण आपल्या अंगात उतरू शकतात. जर ठरवलंच की झोप पूर्ण होत नाही आहे ना, वेळेत झोपेन आणि पहाटे उठून मग ध्यानाला बसेन, मनापासून ठरवलं, निश्चय केला तर ते निश्चित घडून येणार. म्हणूनच उत्तम गुण समर्थांनी सांगितले, कारण त्या गुणांना धरलं, त्यांचा अभ्यास केला तर ते प्राप्त होऊ शकतात. समर्थ दोन गोष्टी सांगतात. आपल्यातील क्षमता सांगतात की हे आपल्याच्यानं घडू शकतं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, हेही ते सांगतात. काहीतरी धरावी सोये असं ते म्हणतायत पहा. मुद्दामून जाणीवपूर्वक ते प्रयत्न करा. लक्षणं ऐकून सोडून देऊ नका. ती लक्षणं अंगी उतरवायची आहेत असा ठाम निश्चय करा आणि त्या बाजूनं प्रयत्न करा. प्रयत्न केले की आपोआप ते लक्षण अंगी मुरेल, ते गुण अंगी उतरतील. ऐसी हे सद्विद्या बरवी सर्वत्रापासी असावी, परी विरक्त पुरुषे अभ्यासावी अगत्य रूप, असं ते म्हणतायत. ही समासातील शेवटची ओवी आहे. या शेवटच्या ओवीत ते म्हणतात की अशी ही सद्विद्या खरं म्हणजे सगळ्यांपाशी असावी, पण किमान जे परमार्थी आहेत, विरक्त आहेत, त्यांनी तर याचा अगत्यानं अभ्यास करावा. इतकं सांगून हा समास त्यांनी समाप्त केला आणि पुढे विरक्त लक्षण सांगायला सुरुवात केली. आपण उजळणीमध्ये हा विषय आता यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.